बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे विठ्ठल जिवे भावे विठ्ठल जिवे येणे तोच मन झाले हवा बरी परत माघारी घेत नाही माघारी घेत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो आज मुंबईत होतोय आणि त्यासाठी आपण जर बघितलं असाल तर मुंबईतील वारकरी या ठिकाणी आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी। टाळ मृदुंग विणा घेऊन इथे वारकरी आलेले आहेत। आपल्यासोबत वारकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। भाऊ रामकृष्ण हरी, काय सांगाल मोदींचा स्वागत करण्यासाठी तुम्ही भजन? पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कांदिवली पूर्व हनुमाननगर या ठिकाणावरून अनेक भजनी मंडळ आलेलो आहोत। त्यांनी खरोखरच चांगलं या देशामध्ये गोरगरिबांसाठी चांगलं काम केलेलं आहे। असंच काम इथून पुढे त्यांना आम्ही संधी दिल्यानंतर त्यांनी करावं ही विनंती आहे त्यांच्यासाठी। शिवसैनिक आहात की? आम्ही सर्व शिवसैनिक किंवा मिक्स आहोत सर्व। काय सांगाल मोदीजी आज मुंबईत रोड शो होतोय मोदीजींचा रोड शो होतोय त्याबद्दल आम्ही अत्यंत उत्साहित आहोत। मोदीजींची आम्ही वाट पाहत आहोत की त्यांनी यावं, या आम्हाला वारकरी संप्रदायामध्ये सहकार्य सुद्धा करावं आणि आता सध्या निवडणूक चालू आहेत त्या निवडणुकीमध्ये त्यांनी विठ्ठलाकडे काय ना तुम्ही साकडं आम्ही साकडे असे घालू की मोदीजींना आशीर्वाद द्यावं मोदीजींना आणि परत 5 वर्षाची त्यांना संधी मिळावी। आपण जर बघितलं असेल तर हे सगळे वारकरी जे आहेत ते मुंबईतून आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान हवे यासाठी खऱ्या अर्थानं हे इथे वारकरी इथे आलेले आहेत आणि मोदींचं इथे हे वारकरी स्वागत करण्यात काय आपल्यासोबत काय माऊली आहेत, काय सांगाल मोदींचं स्वागत करण्यासाठी तुम्ही आलेला आहात? मोदींचं स्वागत याच्यासाठी महिलांसाठी त्यांनी आजच्या दिन हे मोदी साहेबांनी आणलं महिलांसाठी। आजच्या दिन मोदी साहेबांनी आम्हाला आणलं त्यामुळं आम्ही अतिशय उत्सव आहे। मोदींसाठी विठ्ठलाचं नेमकं कोणतं गाणं तुम्ही म्हणणार आहात? बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे विठ्ठल जिवे भावे विठ्ठल जिवे येणे तोच मन झाले हवा बरी परत माघारी घेत नाही माघारी घेत नाही। आपण जर बघितलं असाल तर हे सगळे वारकरी जे आहेत ते मुंबईतून आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचं स्वागत असंच भजन म्हणत ते करणार आहेत। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।